हाय, कसे आहात सगळे? आज आहे 7 जानेवारी आणि आज खाण्याचा बेत काय बनवायचा तर पावभाजी आम्ही ठरवली आहे. सो आज पावभाजी बनवायची आपल्याला आणि खूप इन्ग्रेडियंट्स टाकत नाही मी. माझी पद्धत वेगळी असते पावभाजीची, कारण आमच्या घरामध्ये फ्लॉवर आवडत नाही. त्याच्यानंतर भरपूर अशा भाज्या असतात त्या आवडत नाही. टिपिकल आणि नेमक्या भाज्या पाहिजेत त्याच्यामध्ये. आणि त्या कोणत्या तर मी हे व्हिडिओ सांगणार नाही आहे, तुम्हाला दाखवणार आहे. तर माझी रेसिपी वेगळी आहे पावभाजीची आणि तुम्ही कशी करता ती तुम्हालाच माहिती. पण माझी रेसिपी टोटल वेगळी आहे, पण छान होते. लहान मुलांसाठी एकदम बेस्ट असते ती रेसिपी. त्याच्यामध्ये कलर पण येतो आणि पौष्टिक ज्या भाज्या असतात ना ते पोटात जातात नकळतपणे आणि खातात. छान लागते, कमी तिखट बनवते. सो आज पावभाजीची रेसिपी बनवूया आपण. चला. त्याच्या आधी आपण दिवा लावायचा आहे बाहेर. मी बटाटे उकडायला ठेवलेत. दिवा लावायचा आहे बाहेर, पण ती बाहेरच असते आमची. आज उशीर झाला दिवा लावायला. मस्तपैकी दिवा लावूया आणि सुरुवात करू. माझं कार्टून बाहेर खेळतंय, खाली खेळतंय, तर मला खाली जावं लागेल कारण कुठे कुठे बाहेर पडतो. वाद बनवते. मला ना पहिले वाद जमत नव्हती, यायचीच नाही मला. कितीही प्रयत्न केला तरी यायची नाही. मग एक दिवशी ना मग ठरवलं, लग्न झाल्यानंतर पण बरं का मला वादच जमायची नाही. मी रेडीमेड आणायची वाद. आणि एकदा ठरवलं आता करूनच बघायचं, कसं काही येऊ दे. मग आली. अर्धा तास लागला पण आली. खूप कापूस खराब केला त्याच्यामध्ये, पण आली. म्हणजे याच्यावरच अशक्य ही शक्य करतील स्वामी. पण शक्य वाटत नाही आपल्याला, हे होणार नाही ते असं नसतं. आणि कोणतीच गोष्ट अशी नाहीये की ती शक्य नाही. सगळं शक्य आहे, पण डेडिकेशन महत्वाचं, मेहनत महत्वाची आणि पेशन्स महत्वाचे. खूप महत्वाच्या आहेत या गोष्टी. सगळं जमतं. ही आता वाद बनवली आहे मी. आता ती दिव्याला लावते, त्याच्यात तेल घालते. लग्नाच्या आधी जे खूप अवघड वाटायच्या ना गोष्टी, की मला हे जमणारच नाही आणि टेन्शन यायचं, यार लग्न झाल्यावर मला हे आलं नाही तर, मी केलं नाही तर मग काय होईल, मग घरचे काय म्हणतील. पण जेव्हा पडतो ना आपण संसारामध्ये लग्न करून, तर ते आपण विचार केला ना, यार मला हे येत नव्हतं, मला यायला लागलं. म्हणजे कधी शक्य नव्हती ही गोष्ट, ती झाली, ती मी करतेय रोजच्या जीवनामध्ये. असं स्वतःलाच हसू येतं कधी कधी. आता तेल टाकू आपण दिव्यामध्ये. आपला दिवा झालाय रेडी. चला लावूया.